मानगाव स्टेशन आलेलं आहे. सगळी पब्लिक उतरते आणि 2.5 तासानंतर आपल्याला कम्फर्टेबली बसायला भेटलंय. माझ्यासोबत आहे ना इथून कणकवलीवरून येताना आहे ना स्कॅम झाला, तर तुम्हाला सांगतो. तर कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराची यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ना तुमचा भाव जातोय कोकणात आणि एकटाच जातोय. बॅग बिग रेडी आहे आणि खास महिंद्राची बॅग आहे, ते कंपनीची आठवण म्हणून. आणि जाताना एकटाच जाणार आहे. आता म्हणून त्याचे पप्पा पण येणार आहेत, पण आम्ही जातो होकाने. आता ते बघूया जनरलमध्ये चढतायत काय, तर बघू आपण कसं काय ते. आई साहेबांनी जेवतायत. चलो. तर मित्रांनो 220ची तिकीट काढले विरार स्टेशनवरून. आता डायरेक्ट जाऊया आपण वसईला. ट्रेन लागली का बघूया चर्चगेटची. चलो बाय. माझ्यासोबत मनोजाचे पप्पा आहेत ते समोर. चला. तर मित्रांनो वसई स्टेशनला उतरलो आहे. आता 10:30चा टाईम दाखवतो आहे. आम्ही आलो आहे बरोबर 10 वाजता. आता जाऊया आणि गर्दी बघूया, कारण गर्दी तर पट्टे आहे. आता बघूया आपल्याला किती गर्दी भेटते, कारण तुमचा भाव आणि जाणार आहे जनरल डब्यातून. बघूया कसा काय एक्सपिरियन्स भेटतोय. चलो. सगळे चाकरमाने चाललेत मित्रांनो, सगळे चाकरमाने. चला आपण पण आहोत. सगळी एक्सपिरियन्स एकदम खतरनाक येणार आहे. चलो. तर मित्रांनो ट्रेन येत आहे. गर्दी बघा, फुल जॅम आहे, फुल जॅम. सगळे चाकरमाने चाललेत. अनेक मित्र आलेत. चला रत्नागिरीचे सगळे. चला ट्रेन येते. फुल पब्लिक आहे, फुल पब्लिक. जाम आहे मित्रांनो. काय रे भेटला एकदाच. एक वरती बसले, बाकीचे 2 जण पुढे गेले. चला. गर्दी मित्रांनो मानगाव स्टेशन आलेलं आहे. सगळी पब्लिक उतरते आणि 2.5 तासानंतर आपल्याला कम्फर्टेबली बसायला भेटलंय. बाकी पब्लिक वरती आहे, तिथे खालती आपले गाववाले आहेत. पब्लिक उतरते. पूर्ण सुनसान आहे स्टेशन. रत्नागिरी आलाय. सगळी पब्लिक चालली आपली ट्रेनमधली. आपल्याला इथून 1 तास लागेल वाटतं. सगळी पब्लिक खाली आली इथं रत्नागिरीला. चलो बाय. तर फायनली मित्रांनो उतरलोय कणकवली स्टेशनला. चला गावाला जाऊया आपण, भेटूया विरारला. चला आता आपली पुढे एक मंडळी भेटतील. चलो बाय. मित्रांनो आता आहे ना कणकवली स्टेशनवरनं रिक्षा पकडली आहे बस डेपोसाठी. कारण आपली जी ट्रेन होती ना ती सिंधुदुर्गला थांबत नाही, तर म्हणून कणकवलीला उतरावं लागलं. आता बस डेपोला जाऊया आणि भेटूया, बघूया मालवणची बस आहे. तर मित्रांनो मी आलो आहे कणकवली बस डेपोला. अजून काय आपली मालवणला जाणारी बस काय लागली नाही. बघूया आता कशी गर्दी आहे. सगळे ट्रेनमधून आलेली पब्लिक आहे. चला आता लागल्यावर आपण बघू कसं काय ते. काकांना पण बस चुकली आहे. आता यांची 9ची बस आहे. शिबान इली बाबा बस आहे. बघूया आता पकडूया. चला बस पकडलंय. बघूया मालवण. मित्रांनो कोकणात आलो आणि मस्तपैकी नाश्ता बघा. पहिली ट्रेन बघायची. आणि किती वाजता घरी आलो ना ते तुम्हाला सांगतो, आणि काय सीन झालं ते पण सांगतो. पहिल्या ती पेट पूजा बघा. तर मित्रांनो तुमचा भाव पोचला आहे फायनली गावाला. फायनली म्हणजे खूप अगोदरच पोचलो. आता व्हिडिओ शूट करतो, कारण सीन काय आला माहिती आहे काय. माझ्यासोबत आहे ना इथून कणकवलीवरून येताना आहे ना स्कॅम झाला, तर तुम्हाला सांगतो. तर कणकवलीवरून आहे ना मालवणला येणारे आहेत ना 2-3 बस निघतात वेगवेगळ्या प्रकारे. त्याच्यातलं आहे ना पहिली जी बस होती ती अजगणी, कणकवली टू अजगणी होती आणि ती मला समजली. आणि त्याच्यानंतर एक लागली आसरा टू मालवण. तर त्याच्यात काय मेन्शन नव्हतं, त्याच्यावर बोर्ड बीड काय लावलेला नव्हता.
फक्त मालवण दिलेलं होतं. तर मला वाटलं काय आपल्या कच्च्या साईडने येणार आणि मी ती बस पकडली आणि नंतर तिकीट काढतो तेव्हा मला समजलं की ती आत्रा मार्गे येणार आहे आणि म्हणजे आपल्याला जिथे उतरायचं तिथे उतरायला नाही भेटलं. तर आता म्हटलं करू काय, शेवटी मग उतरलो मालवण डेपोला. तर तिथून मग यायला मला अजून अर्धा तास लागला, कारण नाही म्हणता मला इथेपर्यंत 12:30 वाजले, जे की 9:30-10पर्यंत आलो असतो. त्यामुळे जरा लेट झाला, कारण बसचा इश्यू आणि कसं गावाला तर सगळं वेगळं चेंज झालं आहे. त्यामुळे ना जर मुंबईवर जरी गावाला असेल तर तो गावाला आला ना तरी जरासा भरकटायला होतं. तर आता मस्तपैकी वेदर आहे बघा आपल्या गावचा, आपलं हे छोटंसं मोठंसं घर गावचं आणि भारीसा एन्व्हायरमेंट. इकडे आंब्याचं झाड आहे, इकडे फणसाचं झाड आहे. तर आता आहे ना कोकणातले ब्लॉग येणार आहेत आपले, तर जेवढे पण जण व्हिडिओ बघतात ना कंटिन्यू राहा आणि एक एक ब्लॉग येतील हळूहळू, कारण गावाला नेटवर्क नाही, नेटवर्कचा खूप इश्यू आहे.